राज्यातील विविध शहरांसह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावरील हे चित्र. तुम्ही गर्दी करू नका, तुम्हाला भरपूर तादात्मध्ये भेटणार आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक भागातील नागरिकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी लांबच लांब रांगा लावल्यात. काही ठिकाणी तर रात्रीच्या सुमारास नागरिकांची गर्दी झाली होती. मी कमीत कमी सर 1 तासापासून इथं लाईनीत उभा आहे उन्हात, आणि 1 तासानंतर मला आज पेट्रोल मिळाला. पहिले 5 मिनिटात मला पेट्रोल मिळत होते, पण आज मला तास किंवा 1.5 तास एवढा वेळ लागत आहे. आणि खूप उन्हामध्ये उभा राहून खूप त्रास होत आहे. टँक फुल करतात साहेब, बाकी सर्व लोक, आणि मग बाकीच्या लोकांना 100-200 रुपयाचा पेट्रोल पाहिजे, ते 100-200 रुपयाचा पेट्रोल मिळत नाही आम्हाला. इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर ही गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे जास्तीत जास्त पेट्रोल आणि डिझेल मिळवण्याचा नागरिकांकडून प्रयत्न केला जातोय. बुलढाण्याच्या चिखलीमधील एका पेट्रोल पंपावर ग्राहकानं तर चक्क 200 लिटर पाण्याची टाकी डिझेलसाठी आणली होती. तर इतर ठिकाणीही ग्राहक पंपावर प्लास्टिकचे डबे घेऊन रांगेत उभे दिसले. नेहमीप्रमाणे इंधन हवं तेवढं उपलब्ध आहे. अनावश्यक गर्दी करून कृत्रिम तुटवडा निर्माण करू नका, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय. पंपांवरती भरपूर स्टॉक अवेलेबल आहे. कंपन्यांकडनंही जो सप्लाय होत आहे तो सुरळीत आहे. कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नाहीये. तर माझी एवढीच विनंती आहे की आपण पंपांवर गर्दी करू नका. आपण गर्दी केल्यामुळे जो स्टॉक असतो तो संपून जातो आणि मग दुसरा स्टॉक येईपर्यंत पंप ड्राय राहतात. लोकांना आवाहन हेच करण्यात येत आहे की आपण अफवांवरती विश्वास ठेवू नका, आणि विनाकारण काहीतरी आपल्याला परत मिळणार नाही म्हणून आपण मोठ्या प्रमाणावरती ते पेट्रोल किंवा डिझेलचा साठा करण्याची आपण भानगडीत पडू नये. आणि ती चूक आहे, आणि प्रशासनाच्या वतीनं आपल्याला याबाबत ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे. नागरिक इंधनाचा साठा करत असल्यानं काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनानं पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर काही मर्यादा आणल्यात. कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरात एका वेळी दुचाकीसाठी 200 तर 4 चाकीसाठी 2000 रुपयांचं पेट्रोल डिझेल ग्राहकांना भरता येणार आहे. तर नांदेडमध्ये एका वेळी दुचाकीसाठी 200 ते 300 तर 4 चाकीसाठी 1500 रुपयांचं पेट्रोल भरता येणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपण मशागतीच्या कामांना तसा अवकाश असतानाही शेतकरी मंडळी मोठ्या प्रमाणात कॅन घेऊन या पद्धतीने पेट्रोल पंपावर येत आहेत. तर हे पण आम्ही पेट्रोल पंप चालकांना आवाहन केलं की कुठल्याही वेगळी किंवा सुट्या पद्धतीने कॅनमध्ये अशी कुठलीही विक्री आपण करू नये. तर हे आवाहन केल्यानंतरही काही ठिकाणी आम्हाला असं लक्षात आलं की अजूनही ती गर्दी आहे. त्यामुळेच आम्ही आज रेशनिंगचा निर्णय घेतला आहे. ज्या आपल्या मोपेड आहेत, म्हणजे गिअरविरहित दुचाकी आहे, त्यांना 200 रुपये, गिअर असलेल्या गाड्यांना दुचाकींना 300 रुपये, आणि 4 चाकी वाहनांना 1500 रुपयापर्यंतच आपल्याला इंधन देता येईल, असं आम्ही आज सर्व पेट्रोल पंप चालकांना ऑर्डर इश्यू करतोय. दरम्यान देशात कोणत्याही प्रकारचा इंधनाचा तुटवडा नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय. आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे. पण विनाकारण जर पेट्रोल जास्तीचं भरून घेतलं, रांगा लावल्या, तर त्यातनं सप्लाय आणि डिमांडवर ताण निर्माण होतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपण नेहमी ज्या प्रकारे पेट्रोल डिझेल भरतो तसंच पेट्रोल डिझेल हे ग्राहकांनी भरावं. देशात लॉकडाऊन लागणार नाही असं स्पष्ट करतानाच लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिलाय. लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल, आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. इराण इस्रायल युद्धाला जवळपास महिना होत आलाय. पण या युद्धामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पण असं असतानाही भारतात इंधनाचा मुबलक साठा असल्याचं केंद्राकडून वारंवार सांगितलं जातंय.
कारण भारतासह 5 देशांच्या जहाजांना हॉर्मुझमधून इंधन घेऊन जाण्याची परवानगी इराणकडून देण्यात आली आहे. त्यासोबतच रशियाकडून भारतानं इंधन खरेदी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्याची आवश्यकता नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.